कोल्हापुरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। कोल्हापुरातील सी वॉर्ड बिंदू चौक परिसरात MK टॉवर अपार्टमेंटमध्ये दिलीप आनंदराव मोरे यांनी मंजूर नकाशा व्यतिरिक्त जादा व विनापरवाना बांधकाम केल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली। या कारवाईत तळघरातील बाथरूम व टॉयलेटचे अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले असून उर्वरित कारवाई देखील करण्यात येणार आहे। या प्रकरणी अलका यशवंत माने यांनी दिलीप आनंदराव मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती। तसेच 15 जानेवारी 1999 रोजी मंजूर झालेल्या नकाशा व्यतिरिक्त केलेले बांधकाम 30 दिवसात काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले होते। मात्र संबंधितांनी अनधिकृत बांधकाम न हटवल्याने महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्त मागून कारवाईचे नियोजन केले होते। पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने कारवाई रखडली होती। दरम्यान अलका माने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती। न्यायालयाच्या सूचनेनुसार महानगरपालिकेत 8 आठवड्यात कारवाई करण्याचे मान्य केले होते। त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले व उपशहर रचनाकार NS पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, पंकज जाधव, आदिती पवार, मुकादम सचिन जाधव, पोलीस कर्मचारी व विभागीय कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।